Hello everyone. Good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिम्स अँड मेन्स, याच्यामध्ये आपण UPSC आणि जो काही MPSCचा नवीन सिलेबस झालेला आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हने जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मधील इम्पॉर्टंट आर्टिकल्स आपण काय करणार आहोत, प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने डिस्कस करणार आहोत. पहिलं आपलं जे आर्टिकल आहे बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, इक्विलायझेशन लेवी. यालाच काय म्हणतात माहिती आहे का, इक्विलायझेशन लेवीला गुगल टॅक्स पण असं म्हणतात. म्हणजे जर लोकल नेम किंवा जर अनदर नेम जर बघितलं तर याचं गुगल टॅक्स म्हणून पण अनदर नेम आहे. बेसिकली हे समजून सांगण्याच्या आधीनं की हे कशामुळे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं हे तुम्हाला मी समजून सांगतो. ते समजल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्याची जी काही कन्सेप्ट आहे विथ रिस्पेक्ट टू द इक्विलायझेशन लेवी ती क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. बेसिकली असं कन्सिडर करा, आपण काय करूया, एक सिच्युएशन कन्सिडर करूया ज्याच्यामध्ये USA एका साईडला आणि इंडिया एका साईडला ह्या दोन कंट्रीज आहेत. आता ह्या दोन कंट्रीपैकी ना USAचा जर आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी ना फॉर एक्झाम्पल गुगल असेल किंवा मेटा असेल, ज्यालाच म्हणजे फेसबुक त्याची पॅरेंट कंपनी आहे. त्यानंतर दुसऱ्या काही ज्या काही कंपनीज वगैरे असतील म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड ज्या काही कंपनीज वगैरे असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही कंपनीज वगैरे त्याला आपण काय म्हणतो, टेक जियांट्स जसं म्हणतो ना, तर त्या इंडियामध्ये त्यांचा प्रेझेन्स नाहीये. म्हणजे त्या इंडियाच्या अशा कंपनीज ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तशा कंपनीज नाहीयेत. ठीक आहे. मग ह्या कंपनीज काय करतात माहितीये का, यांचं जे काही बेस असतात ना, म्हणजे हे कंपनीचे बेस हे फॉरेन कंट्रीज मध्ये असतात, म्हणजे USA मध्ये असतात. त्या फक्त कंपनीच्या ऑपरेशन्स जे असतात ना ते काय करत असतात, इंडियामध्ये रन करत असतात. आता ह्या ज्या कंपनीज असतात ना यांचे जे काही ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी वगैरे असतील ना, तर त्यावेळेस काय करतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा इंडियन बिझनेसमॅन आहे आणि ह्या इंडियन बिझनेसमॅनला काय करायचं आहे, गुगलवर म्हणा किंवा फेसबुक किंवा मेटावर म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट प्ले करायची आहे. ठीक आहे. मग ह्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अगेन्स्ट ह्या ज्या कंपनीज असतात ना ते काय करत असतात, इंडियाच्या पीपलकडनं किंवा बिझनेसमॅनकडनं रेव्हेन्यू अर्न करत असतात. तर हा जो रेव्हेन्यू असतो ना, तर हा याचं ओरिजिन म्हणजे ह्या ज्या कंपनीज असतात ना यांचं बेस इंडियामध्ये नसल्यामुळं इंडियन गव्हर्नमेंट अशा कंपनीजवर डायरेक्टली टॅक्स इम्पोज करू शकत नाही. ठीक आहे. मग अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये काय केलं जातं माहितीये का, की ज्या काही इंडियन कंपनीजला काय करावं लागतं, इंडियामध्ये टॅक्स पे करावा लागतो. पण या अशा प्रकारच्या ज्या कंपनीज वगैरे आहेत ज्यांचा बेस इंडियामध्ये नसल्यामुळं इंडियन गव्हर्नमेंट त्यांच्यावर डायरेक्टली टॅक्स इम्पोज करू शकत नाही. त्यावेळेस काय केलं जातं, इक्विलायझेशन लेवी नावाची एक टॅक्स कन्सेप्ट त्या ठिकाणी इम्पोज केली जाते. तर बेसिकली हे इक्विलायझेशन लेवी म्हणजे काय असतं माहिती का, की फॉर एक्झाम्पल इंडियन बिझनेसमॅन आहे तर त्यांनी काय केलं माहितीये का, अशा प्रकारच्या कंपनीज बरोबर म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एखाद्या कंपनीनं गुगलवर ऍडव्हर्टाइजमेंट रन केली आणि त्याला काय करायचं आहे, त्या इंडियन बिझनेसमॅनला गुगलला 10 लाख रुपीज ते पे करायचे असतील. ठीक आहे. आता डायरेक्टली ज्यावेळेस इक्विलायझेशन लेवी किंवा अशा प्रकारचे जे काही टॅक्स अशा कंपनीजवर इंडियन गव्हर्नमेंट इम्पोज करताना, तर त्यावेळेस काय करतात माहितीये का, हे बिझनेसमॅन डायरेक्टली 10 लाख रुपये त्यांना पे न करता याच्यामधलं जे काही पर्सेंटेज त्या ठिकाणी डिसाईड केलेलं आहे. करंट जर इक्विलायझेशन लेवी जर बघितलं तर ही 6% आहे. ठीक आहे. मग 10 लाखच्या 6% किती होतात माहितीये का, 60,000 हे होतात. असं जर अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलं तर US कंपनीजला डायरेक्टली जे काही बिझनेसमॅन असतील ना तर टोटली 10 लाख रुपये पे न करता 9,40,000 रुपये त्या ठिकाणी पे करतील. तर ही जी 60,000 जी जर लेवी किंवा टॅक्स आपण ज्याला म्हणतो ना त्याला काय म्हणतात, इक्विलायझेशन लेवी म्हणतात. म्हणजे इंडियन कंपनीज ज्या असतील किंवा फॉरेन डिजिटल ज्या कंपनीज वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये इक्वल प्लेइंग फील्ड क्रिएट करण्यासाठी जी लेवी इम्पोज केल्या जाते त्यालाच काय म्हणतात, इक्विलायझेशन लेवी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल डेफिनेशन जर आपण त्याची बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, इक्विलायझेशन लेवी is a tax imposed to equalize the tax treatment of resident and non-resident e-commerce companies providing digital service in India. ठीक आहे. आताच आपण बघितलं की कशा पद्धतीने हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इम्पॅक्ट वगैरे करतात. ठीक आहे. याच्यामध्ये जर समजा आता म्हणजे बेसिकली हे न्यूज मध्ये कशामुळे आलेलं आहे की गव्हर्नमेंट काय करतं, म्हणजे ज्या काही OECD त्यानंतर G20च्या रिलेटेड जे काही इन्क्लुसिव्ह फ्रेमवर्क वगैरे असतील किंवा इंडिया आणि US मध्ये जे काही ट्रेड टेन्शनच्या रिलेटेड ज्या गोष्टी वगैरे असतील तर ह्या नॉर्मलाइज करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने हे युनिलॅटरली जे काही इक्विलायझेशन लेवी किंवा गुगल टॅक्स आपण त्याला म्हणूया तर ते इम्पोज केलं होतं ना, तर 2025 जे काही फायनान्स बिल इंडियन गव्हर्नमेंटने प्रपोज केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तर याला अपोलिश करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून ही जी इक्विलायझेशन लेवी होती तर ती काय करणार आहे, आता इंडियन गव्हर्नमेंट अबोलिश वगैरे करणार आहे. आणि हे कोणत्या इनिशिएटिव्हच्या अंडर खाली आहे, तर OECDचं फ्रेमवर्क असेल किंवा OECD म्हणजे काय असतं माहितीये का, इकॉनॉमिक कॉपरेशनच्या रिलेटेड जे काही डेव्हलपिंग किंवा डेव्हलप्ड कंट्रीचं जे काही ऑर्गनायझेशन वगैरे असतं ना
तर त्याला OECD असं म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की इक्वल ट्रीटमेंट वगैरे म्हणा किंवा टॅक्स रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे असतील किंवा टॅक्स टेररिझमच्या रिलेटेड जे काही गोष्टी त्याच्यामध्ये रिफॉर्म्स करण्याची गरज आहे, तर अशा प्रकारचं ते काय करतं, एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड वगैरे करत असतं. ठीक आहे. त्यानंतर G20चं फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये सुद्धा टॅक्स रिलेटेड म्हणजे दोन कंट्रीच्या मध्ये जे काही युनिलॅटरल टॅक्स इम्पोजिशन वगैरे त्याच्यामुळे काय होतं की ट्रेडवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होतो, तर तसं सुद्धा प्रोव्हिजन G20 मध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडिया आणि US मध्ये जे काही म्हणजे US गव्हर्नमेंट इंडियाला काय ब्लेम करतं की इंडिया रेसिप्रोकल जो काही टॅक्स आहे तो इम्पोज युनिलॅटरली इम्पोज करतं, तर त्यामुळे सुद्धा त्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट वगैरे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रथमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना, तर आपल्याला विचारण्याची शक्यता वगैरे काय आहे की एकतर इक्वलायझेशन लेव्ही काय असतं त्याचं मिनिंग विचारण्याची शक्यता आहे, किंवा गुगल टॅक्स काय असतं असं विचारण्याची शक्यता आहे, किंवा ते जे फ्रेमवर्क आहे ना तर त्याच्यामध्ये किती % मध्ये तो टॅक्स इम्पोज केला जातो, तर हे विचारण्याची शक्यता वगैरे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा जर आपण कंटेक्स्ट बघितला तर हे ग्लोबल वॉर्मिंगच्या रिलेटेड आहे. आयदर आपण याला GS1 मध्ये जो जिओग्राफीचा पार्ट आहे तो, किंवा GS3 मध्ये एन्व्हायरमेंटचा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्याला डायरेक्टली कनेक्ट वगैरे करू शकतो. ठीक आहे. आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे, युनेस्कोचा जो नवीन रिपोर्ट आलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द क्लायमेट चेंज, म्हणजे हाऊ ग्लोबल वॉर्मिंग इज अफेक्टिंग माउंटेन रिजन अक्रॉस द वर्ल्ड. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे काही माउंटेन रिजन्स वगैरे असतील तर त्याचा परिणाम, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम माउंटेन रिजनवर आणि माउंटेन रिजनवर असलेल्या इकोसिस्टीमवर, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथली जर आपण इकोसिस्टीम कन्सिडर केली तर तिथं काय असतं माहिती का की स्नो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे स्नोचं मेल्टिंग कशा पद्धतीने होतंय आणि त्याचा इम्पॅक्ट समजा जे काही रायपेरियन स्टेट्स वगैरे असतील, म्हणजे त्याच्या खाली जे येणारे स्टेट्स वगैरे तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर कशा पद्धतीने होतो, तर हे बेसिकली या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की इथे जे त्यांनी कन्सर्न्स मेन्शन करण्यात आले आहेत ना, म्हणजे डिफरन्स कन्सर्न असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे काही ग्लेशियरचं मेल्टिंग होतं, त्यानंतर परमाफॉस्ट रिजन वगैरे असेल तर त्यांचं काय होतं की त्याचं तो वितळला जातो, किंवा त्याचं इंग्लिशमध्ये त्याला थॉईंग असं म्हणतात. सिमिलरली जे काही स्नो कव्हर वगैरे असेल तर त्याचं मेल्टिंग झाल्यामुळे कशा पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट वगैरे होतो, किंवा ग्लेशियल लेक आउटब्लस्ट फ्लड जी आहे ना ती कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या इव्हेंटमुळे ती इम्पॅक्ट करतं, तर हे बेसिकली आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. पहिला जो आपला डायमेन्शन आहे याच्यामध्ये तर ग्लेशियल मेल्टिंग. तर ग्लेशियल मेल्टिंग मध्ये जर ओव्हरऑल बघितलं तर याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, डिफरंट डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आर्टिकलमध्ये जो काही डेटा किंवा ट्रेंड जो आहे ना, म्हणजे एक्झॅक्टली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला जो काही त्या ठिकाणी अॅक्युरेट जो डेटा आहे ना तो लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. ऍटलिस्ट तुम्ही जर ट्रेंड जरी लक्षात ठेवणार ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, 1975 पासूनचा डेटा त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेला आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता विथ रिस्पेक्ट टू द ग्लेशियल मेल्टिंग, तिथे काय सांगितलेलं आहे की आतापर्यंत जर समजा ओव्हरऑल वर्ल्ड मधल्या जर ग्लेशियरचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 9000 बिलियन टन्स एवढं ग्लेशियरचं काय झालेलं आहे, मेल्टिंग झालेलं आहे. अशा प्रकारच्या ग्लेशियरचं मेल्टिंग झाल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं माहितीये का, सी लेवलचं जे काही लेवल आहे किंवा सी वॉटर जे येतं त्याचं लेवल काय होतं ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. आणि ते किती इन्क्रीज झालेलं आहे म्हणजे पर इयर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर अराउंड 1 मिलीमीटर तेवढं इन्क्रीज झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या सी लेवलच्या इन्क्रीजमुळे किंवा सी राईजमुळे, सी वॉटर राईजमुळे काय होतं माहितीये का, जे काही आयलंड नेशन्स वगैरे असतात ना तर त्यांना याचा काय होतो, धोका निर्माण होतो किंवा थ्रेट निर्माण होतो. कारण सबमर्जन्सचे जे काही चान्सेस वगैरे असतात किंवा बुडण्याचे जे काही चान्सेस वगैरे असतात ते अशा प्रकारच्या ग्लेशियल मेल्टिंगच्या इव्हेंटमुळे म्हणा किंवा इफेक्टमुळे म्हणा तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या आयलंड नेशन्सला त्याच्यामुळे भोगतावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये प्रेझेंट करण्यात आलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू द परमाफॉस्ट. आता हे परमाफॉस्ट काय असतं माहितीये का की अशा प्रकारचं जे काही ग्राउंड म्हणा, त्या ग्राउंडमध्ये सॉइल किंवा रॉक असं जे स्ट्रक्चर असतं ना तर त्याच्यामध्ये बर्फाचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारचे जे काही ग्राउंड्स वगैरे असतात म्हणजे सॉइल किंवा रॉक्स, हे जे ग्राउंड्स असतात ना तर हे कंटिन्युअस बेसिसवर परमनंटली कमीत कमी 2 वर्षासाठी ते काय असले पाहिजे, फ्रोझन असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सॉइल किंवा रॉकचं जे स्ट्रक्चर आहे ते कंटिन्युअसली किंवा कन्झिक्युटिव्हली 2 वर्षासाठी फ्रोझन असलेले जे काही ग्राउंड्स वगैरे असतात त्यांना काय म्हणतात, परमाफॉस्ट रिजन असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या रिजन मध्ये काय होतं माहिती का, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जो रिजन आहे ज्या ठिकाणी आता इथं झाडं वगैरे आहेत किंवा झुडपं वगैरे आहेत, तर अशा प्रकारच्या ग्राउंडवर ज्यावेळेस बर्फ वगैरे पडला जातो आणि हे जो रिजन आहे हा कम्प्लिटली 2 वर्षासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षासाठी फ्रोझन असतो किंवा बर्फाच्या आधीत वगैरे असतो ना, तर ज्यावेळेस ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं माहिती का, हे जे परमाफॉस्टचे रिजन्स वगैरे आहेत ना तर त्यांचा मेल्टिंगचा रेट जो आहे ना तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय.
आणि इथं जे असतील जे काही प्लांट्स वगैरे आहेत ना त्यांच्यामध्ये जे क्रिएट झालेलं कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा मिथेन वगैरे म्हणा त्यांच्या डिकम्पोजिशनमुळे तर ते काय होतं माहितीये का की ऑटोमॅटिकली एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतं. अशा प्रकारचं जे काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन वगैरे असेल तर एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज झाल्यामुळे काय होतं की फर्दर ग्लोबल वॉर्मिंगला हे जे काही आता हे गॅसेस वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन वगैरे असेल तर हे काय करतात माहितीये का की ग्लोबल वॉर्मिंगला किंवा टेम्परेचर याच्यामुळे वाढतं. त्यामुळे काय म्हणलेलं आहे की पर्माफ्रॉस्टचं रिजन वगैरे म्हणा की हा ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणखी त्याचा जो इम्पॅक्ट जो आहे ना तो कसा कास्केडिंग इम्पॅक्ट जो आपण म्हणतो ना तो त्याच्यामधनं वाढत वगैरे आहे. तर अशा प्रकारच्या पर्माफ्रॉस्टचे जे काही रिजन्स वगैरे असतात ना हे कॉमनली जे काही हाय अल्टिट्यूड रिजन्स वगैरे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिक रिजन असेल किंवा माउंटन रिजन्स वगैरे असतात ना तर त्या ठिकाणी हे आढळले जातात. त्यानंतर तिसरं डायमेन्शन आपल्याला आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे स्नो कव्हरच्या रिलेटेड. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा काय होतं माहिती का हे जे परमनंट स्नो कव्हर आहे ना तर त्याचं सुद्धा काय होतं की डिक्लाइन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ज्यावेळेस आपण डेटा म्हणजे 1979 टू 2022 पर्यंत डेटा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. त्या डेटामध्ये जर आपण असं कन्सिडर केलं 1979 टू 2022 तर आपल्याला असं लक्षात येतं अराउंड हे जे काही ग्लोबल परसिस्टंट स्नो कव्हर आहे तर ते अराउंड 7.97% ते काय झालेले डिक्लाइन झालेले म्हणजे अराउंड 8% ते काय झालेले डिक्लाइन झालेलं आहे. तर हे जे स्नो कव्हरचं डिक्लाइन आहे ना तर हे कशामुळे मॅटर करतं माहितीये का कारण अशा प्रकारचं जर स्नो कव्हरचं जर डिक्लाइन वगैरे झालं तर त्या ठिकाणी हे जे स्नो कव्हर वगैरे असतात ना तर ते त्यांचं जर आपण बेनिफिट किंवा सिग्निफिकन्स बघितलं ना तर अर्थ जे काही टेम्परेचर वगैरे आहे तर ते एकतर ते रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. कशा पद्धतीने मदत करतात जे काही सनराईज त्यांच्या ग्राउंडवर वगैरे पडले जातात स्नो कव्हरवर पडले जातात ना ते काय करतात माहितीये का रिफ्लेक्ट करतात आणि त्यामुळे काय होतं की अर्थचं जे काही टेम्परेचर वगैरे तर त्याच्यामुळं रेग्युलेट होत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारचे जे काही स्नो कव्हर्स वगैरे असतात ना ते फ्रेश वॉटरचे रिझर्वायर्स म्हणून सुद्धा ऍक्ट होतात आणि बाकीचे जे काही कम्युनिटीज त्या ठिकाणी एस्टॅब्लिश वगैरे झालेले असतील किंवा त्या ठिकाणी सेटलमेंट त्या ठिकाणी झालेलं असेल तर त्या कम्युनिटीजला फ्रेश वॉटरचा सोर्स प्रोव्हाइड करतं. किंवा याच्यामधनं काय होतं माहितीये का की खूप सारे लेक्स म्हणा किंवा रिव्हर्स वगैरे म्हणा त्यांचा सुद्धा सोर्स अशा प्रकारच्या परमनंट स्नो कव्हरचं जे काही परसिस्टंट स्नो कव्हर्स वगैरे असतील ना तर त्यामुळे सुद्धा काय होतं की अशा प्रकारच्या लेक्सना किंवा रिव्हर्सला याच्यामुळे धोका निर्माण वगैरे होतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं डायमेन्शन आपल्याला आर्टिकलमध्ये प्रेझेंट करण्यात आलेलं आहे ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ह्या ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लडचा म्हणजे कशा पद्धतीनं हे फ्लड क्रिएट होतात तर बेसिकली ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजे काय असतं माहिती का म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की हा स्नोचा एक रिजन आहे आणि ह्या ठिकाणी काय झालेलं म्हणजे ज्यावेळेस स्नोची मुवमेंट वगैरे होती ना तर आपल्याला आपण बघितलेले जीसी लिओंग आपण ज्यावेळेस वाचतो ना तर आपल्याला असं कळतं की स्नोच्या ना वेगवेगळ्या मुवमेंट्स वगैरे असतात. म्हणजे ज्यावेळेस ग्लेशियलची मुवमेंट होते ना तर लॅटरल मुवमेंट होते आणि व्हर्टिकल एक मुवमेंट होते. ठीक आहे. ज्यावेळेस लॅटरल मुवमेंट होत असते ना तर त्यावेळेस काय होतं माहिती का त्याच्या खाली असलेले जे काही रॉक्स वगैरे असतात ना त्याला काय म्हणतात मोराईन्स असं म्हणतात. तर ह्या मोराईन्सचं काय होतं माहिती का मुवमेंट वगैरे होत असते आणि कालांतराने काय होतं की एक बँड लाईक किंवा बंद लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी क्रिएट होतं त्याला काय म्हणतात माहिती का डॅम असं म्हणतात. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ना ही खूप वर्षानुवर्ष चालणारी प्रोसेस वगैरे आहे. तर अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर त्या ठिकाणी क्रिएट होतं म्हणजे मोराईन्सच्या त्या ठिकाणी एका ठिकाणी साचल्यामुळं आणि डॅम लाईक स्ट्रक्चर क्रिएट झाल्यामुळे काय होतं माहिती का ऑटोमॅटिकली तिथं जे अडथळा क्रिएट होतो आणि हा अडथळा क्रिएट झाल्यामुळं रिझर्वायर्स त्या ठिकाणी क्रिएट होतं. तर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं माहिती का त्याच्यावर येणारं जे प्रेशर आहे ना किंवा मेल्टिंग वॉटर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साचलं जातं आणि तिथं जे असणारं जे काही प्रेशर वगैरे ते इन्क्रीज झाल्यामुळं अशा प्रकारचे जे डॅम्स आहेत ना ते काय होतात माहिती का बस्ट होतात किंवा फुटले जातात. तर अशाच प्रकारच्या सडन किंवा व्हायलंट रिलीज ऑफ वॉटरला काय म्हणतात माहिती का अशा प्रकारच्या ग्लेशियल लेक मधनं जे रिलीज वगैरे होतं तर त्याला ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा काय होतं माहिती का टेम्परेचर वाढल्यामुळं अशा प्रकारचे जे काही ग्लेशियल लेक्स वगैरे असतं तर त्यांचं जे काही आउटबर्स्ट जे काही प्रमाण वगैरे आहे आणि ते आउटबर्स्ट झाल्यामुळं फ्लॅश फ्लड म्हणा किंवा कॅटास्ट्रॉफिक फ्लड म्हणा तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि ह्या फ्लडमुळे काय होतं माहिती का की लोअर रायपेरियन स्टेट्स वगैरे असतील किंवा तिथल्या रिजन्स वगैरे असतील किंवा सिटीज वगैरे असतील ना किंवा ऍग्रिकल्चरला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होते असं या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर बेसिकली हे जे आर्टिकल जर बघितलं ना हे प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं पण इम्पॉर्टंट आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर क्वेश्चन एक्सपेक्ट केले तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी काय करतील माहिती का की काही स्टेटमेंट वगैरे प्रोव्हाइड करतील आणि आपल्याला त्या स्टेटमेंटच्या रिलेटेड असा क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की दीज आर द फॉलोइंग स्टेटमेंट किंवा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग
ग्लेशियर मेल्ट किंवा ग्लोबल वॉर्मिंग, मग त्या ठिकाणी देतील की बाबा कशा पद्धतीनं ग्लेशियर लेकचा आउटबर्स्ट फ्लड वाढलेला आहे, स्नो कव्हर त्या ठिकाणी कसं कमी झालेलं आहे का वाढलेलं वगैरे आहे, किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे, किंवा पर्माफ्रॉस्ट रिजन सुद्धा त्या ठिकाणी विचार जाण्याची शक्यता वगैरे आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर इफेक्ट्स ऑफ द पर्माफ्रॉस्ट थॉ इन द माउंटेन रिजन, म्हणजे पर्माफ्रॉस्ट रिजनचं समजा मेल्टिंग झाल्यामुळं त्याचे परिणाम जे ते कशा पद्धतीने होऊ शकतात हे सुद्धा विचार जाण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा टॉपिक स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला काय विचार जातं माहिती का, की अशा प्रकारच्या इव्हेंटमुळे एकतर ते होणारे परिणाम आणि त्याचा एन्व्हायरमेंट आणि ह्युमनच्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर त्याच्या कशा पद्धतीनं त्याचा परिणाम वगैरे होतो. ठीक आहे. आता याचा जर परिणाम बघितला एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता आपण बघितलं की जे काही स्नो कव्हर असतील किंवा वॉटर टॉवर वगैरे असतील ना, ज्यालाच आपण माउंटेन ग्लेशियर्स असं म्हणतो, की जो इम्पॉर्टंट सोर्स आहे फ्रेश वॉटरचा, तर त्याच्यावर जे काही डिपेंडंट लोक असतील तर त्यांचा जो काही रिझर्वायर आहे त्याच्यामधनं काय होतं माहिती का, त्याचा नाश वगैरे होतो. किंवा ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड म्हणजे अशा प्रकारच्या वॉटर मधनं किंवा वॉटर सोर्स मधनं जे काही ऍग्रिकल्चरच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे जर समजा चालत वगैरे असतील तर त्याच्यावर सुद्धा याचा इम्पॅक्ट वगैरे होतो. सिमिलरली अशा प्रकारच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा ग्लेशियर लेक आउटबर्स्टमुळे अशा प्रकारचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस वगैरे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल लँडस्लाइड असेल किंवा इरोजन असेल किंवा सेडिमेंट्स वगैरे असतील ना, तर त्यांचं ते खाली वगैरे येणं, तर इन्फ्रास्ट्रक्चरचा लॉस सुद्धा याच्यामधून आपल्याला बघायला मिळतो. किंवा डिस्टॅबिलायझेशन सुद्धा काय होतं माहितीये का, की अशा प्रकारच्या फ्लडमुळं घडून येतं. ठीक आहे. आणि जे काही सेटलमेंट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल तर त्याच्यामुळे काय होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट वगैरे त्याचा बघायला आपल्याला मिळतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर क्वेश्चन बघितले तर बेसिकली याच्यामध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता काय आहे, एकतर ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजे काय, त्याचे कॉजेस वगैरे असाल किंवा इम्पॅक्ट्स वगैरे असतील, किंवा जे काही त्याचे रिलेटेड गोष्टी वगैरे असतील, किंवा हिमालयन रिजनचा जर विचार वगैरे केला तर कशा पद्धतीनं अर्ली वॉर्निंग आणि मिटिगेशन मेकॅनिझम जे, तर अशा प्रकारच्या रिजनमध्ये ते फ्रुटफुल ठरू शकतं, अशा पद्धतीने क्वेश्चन वगैरे विचारण्याची शक्यता आहे. किंवा अशा प्रकारचा जो काही इन्क्रीजिंग ग्लोबल वॉर्मिंगचा ट्रेंड वगैरे आहे तर त्याच्यामुळं माउंटेन इकोसिस्टीम, जगामधली जी काही माउंटेन इकोसिस्टीम आहे तर ती कशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्म होते, त्याचे जे काही इम्प्लिकेशन्स वगैरे तर ते सुद्धा सांगा, अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न वगैरे येतात, आयदर ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा ग्लेशियल मेल्टच्या रिलेटेड, तर त्यावेळेस आपण डायरेक्टली काय करू शकतो, हा युनेस्कोचा जो नवीन रिपोर्ट वगैरे आलेला आहे ना विथ रिस्पेक्ट टू द ग्लोबल वॉर्मिंग आणि माउंटेन रिजन्स अक्रॉस द वर्ल्ड, ते कशा पद्धतीनं त्यांचा परिणाम वगैरे होतो, तर तुम्ही डायरेक्टली ते काय करू शकता, त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. हे जे इम्पॉर्टंट रिपोर्ट्स वगैरे आहेत ज्यावेळेस आपण मेन्शन्स वगैरे करतो तर ऑटोमॅटिकली आपल्या ज्या आन्सरची जी क्रेडिबिलिटी आहे ना तर ती इम्प्रूव्ह वगैरे होत असते. ठीक आहे. इथे काय करण्यात आलेलं आहे, एक्सपेक्टेड कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेलं आहे, की बेसिकली कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्यांचं मिटिगेशन वगैरे करू शकतो. त्यानंतर आन्सर रायटिंग मध्ये करण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल आणि केस स्टडी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द जे काही डेटा वगैरे असेल म्हणा, किंवा युनेस्कोचा जो काही नवीन 2025चा रिपोर्ट वगैरे आहे, किंवा नेचर जनरलची जी 2024ची स्टडी वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा होणारा इम्पॅक्ट जो आहे, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजचा ह्युमन पॉप्युलेशन कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे होतो, किंवा ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लडमुळे कशा पद्धतीनं जे काही स्ट्रक्चर्स वगैरे असतात ते कोलॅप्स वगैरे होतात, आणि जे काही रायपेरियन स्टेट्स वगैरे असतात त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो, तर हे सुद्धा काय करू शकता तुम्ही आर्टिकलमध्ये किंवा आन्सर रायटिंगमध्ये डायरेक्टली त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, बेसिकली हे आर्टिकल आहे द ग्रेट अबॅन्डोनमेंट ऑफ अफगाणिस्तान. आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, की हे खूप छान आर्टिकल आहे, सुहासिनी हैदर यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. हे जे आर्टिकल आहे ना आपल्या GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण इंडिया अफगाणिस्तानचे जे काही रिलेशन बायलॅटरल रिलेशन आपण कन्सिडर करतो त्यावेळेस सुद्धा, आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट वगैरे आहे. ही जी ऑथर आहे ना सुहासिनी हैदर, तर यांचे जे पर्स्पेक्टिव्ह असतात ना तर हे फ्रिक्वेंटली आन्सर रायटिंग मध्ये कोट केले जातात. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्सचे आन्सर्स वगैरे त्या ठिकाणी मेन्शन्स करतो तर सुहासिनी हैदरचं जे काही थॉट्स असतील किंवा पर्स्पेक्टिव्ह असतील तर आन्सर रायटिंग मध्ये ऍज अ सबस्टॅन्शिएशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केले जातात. ठीक आहे. तर बेसिकली आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, आपल्याला आर्टिकलचा कंटेक्स्ट इंट्रोडक्शन मधून बघायला मिळतो. आर्टिकलमध्ये सुहासिनी हैदर यांनी काय सांगितलेलं आहे, की अफगाणिस्तानमध्ये जी काही सिच्युएशन पोस्ट 2021 आपल्याला बघायला मिळते, म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय झालेलं आहे, सुरुवातीला कसं होतं, जे काही ग्रेट पॉवर्स वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल USA असेल किंवा युनायटेड किंगडम्स वगैरे असेल किंवा रशिया वगैरे असेल, तर यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी त्यांचं अफगाणिस्तानला इन्फ्लुएन्स वगैरे केलं होतं, आणि त्या ठिकाणी फोर्सफुली डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांचे प्रयत्न वगैरे चालू होते.
ज्यावेळेस त्यांनी 2021 नंतर अशा प्रकारचे जे काही मेजर्स पॉवर्स असतील, पर्टिक्युलरली USA आणि युनायटेड किंगडम, त्यांनी तिथनं विड्रॉल वगैरे केलं, तर तिथली जी पॉवर स्ट्रक्चर आहे ना, तर ते ऑटोमॅटिकली तालिबानच्या हातात गेलं. तर हे तालिबान जे आहे ना, तर हे मिलिटरीली एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप वगैरे आहेत, ठीक आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे, तिथली जी सिच्युएशन आहे ना, तर आणखी तिथनं वर्सन झालेली आहे. वर्सन कशा पद्धतीने झालेली, म्हणजे फॉर एक्झाम्पल वुमनच्या रिलेटेड जे काही सपरेशन वगैरे असतील, त्यांच्या राईट्स म्हणा, किंवा ब्रुटिलिटी म्हणा, किंवा रूल ऑफ लॉचं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पालन न करणं, अशा प्रकारचे ज्या काही सिच्युएशन त्या क्रिएट झालेल्या आहेत. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा आर्टिकलमधनं आपल्याला घेण्यासारखी गोष्ट काय माहिती का, की इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने इंडियाचा स्टान्स काय आहे, तो कशा पद्धतीने चेंज झाला, किंवा इंडियाचा सिक्युरिटी कन्सर्न्स कशा पद्धतीने आहे, आणि इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं इफेक्टिव्हली आपण कन्क्लुजन कशा पद्धतीने प्रोव्हाइड त्या ठिकाणी करू शकतो, किंवा जे काही वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेलं आहे तर ते कशा पद्धतीने आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण डायलेमा जर डिस्कस केला, तर सुरुवातीला इंडियाचा स्टान्स काय होता, म्हणजे नॉन डेमोक्रेटिक ज्या कंट्रीज आहेत ना, तर त्याच्यामध्ये काय करायचं, इंडियाची जी काही एंगेजमेंट होती ना, तर ही लिमिटेड असायची, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचा जो काही स्टान्स वगैरे होता, किंवा इंडिया कशा पद्धतीने सपोर्ट करायचं, ज्या काही डेमोक्रेटिक कंट्रीज वगैरे तर त्यांना काय करायचं, किंवा डेमोक्रेटिक रेजिम जे आहेत ना, तर अशा प्रकारच्या रेजिम्सला काय करायचं, सपोर्ट वगैरे करायचं. आणि ज्या काही नॉन डेमोक्रेटिक रेजिम्स वगैरे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर तालिबानचा जर विचार केला, तर इंडियाची एंगेजमेंट अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये तर ही लिमिटेड वगैरे होती. म्हणजे जवळपास 20 वर्ष किंवा 2 डिकेडचा जर विचार केला, तर तालिबान बरोबर इंडियाची एंगेजमेंट आपण त्याला काय म्हणू शकतो, लिमिटेड ऑर नो एंगेजमेंट म्हणू शकतो. पण रिसेंटली काय झालं माहितीये का, की तालिबान इथेच पॉवरमध्ये आलं. आता तालिबान पॉवरमध्ये आल्यामुळं, की इंडियानं जे काही डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश असताना जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स वगैरे असतील, किंवा स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट वगैरे असतील, त्याच्यामध्ये केलेली जी इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे ना, तर ही सेक्युअर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे म्हणजे सिक्युअर करायची वगैरे असेल, तर त्यावेळेस या ठिकाणी आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, की इंडियानं काय केलेलं आहे, स्वतःचा जो काही स्टान्स वगैरे आहे तो चेंज केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली आपण ज्या वेळेस जे काही इंडियाच्या रिलेटेड किंवा इंडिया आणि तालिबानच्या रिलेटेड आपण रिसेंट ज्या गोष्टी आपण बघायला मिळतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की डिप्लोमॅटिक मिशन किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी दुबईला एक जे काही हाय मिनिस्टर्स वगैरे असतात त्यांची मिटिंग त्या ठिकाणी झाली, किंवा दिल्लीमध्ये तालिबानचा जे काही अपॉइंटेड अँबॅसेडर वगैरे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करण्यात आलेलं आहे, तर त्यांना अप्रुव्हल त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करण्यात आलेलं आहे. बेसिकली इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं ना, इथं 2 प्रकारे त्या ठिकाणी काय स्टँड प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. एक तर म्हणजे काय, की इंडियाचा जो काही पास्ट एक्सपिरियन्स जर आपण कन्सिडर केला, तर त्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं, की ज्यावेळेस समजा ऍज अ रेफ्युजी म्हणून आपण अशा लोकांना काही असायलम वगैरे प्रोव्हाइड केलेलं असतं, तर ते त्या ठिकाणी काय झालेले आहेत, टेररिस्ट म्हणून त्यानंतर टर्न वगैरे झालेले. म्हणजे आपल्या जे ऍसेट्स वगैरे होते ना, की कशा पद्धतीनं नंतर लायबिलिटीज म्हणून टर्न झालेले, तर ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. सिमिलरली इंडियाचा जो डायलेमा आहे ना, तर हा 2 पद्धतीने या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. एक तर काय, की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कशा पद्धतीने मेंटेन करायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जो काही इंडियासमोर इथिकल डायलेमा आहे. इथिकल डायलेमा म्हणजे काय, की इंडिया सुरुवातीला एंगेज करताना काय करायचं, की फक्त डेमोक्रॅटिक कंट्री बरोबरच एंगेज करायचं. आता झालं काय माहितीये का, की तालिबानचे जे काही ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तालिबान पॉवरमध्ये आल्यामुळं त्यांच्या रिलेटेड जे काही व्हायलन्सच्या ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत, म्हणजे त्यांच्यामुळे होणारे जे काही व्हायलन्स वगैरे आहे, आणि त्या व्हायलन्समुळे ह्युमन राईटचं जे काही त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट म्हणा, किंवा त्याचं व्हायोलेशन वगैरे म्हणा, एस्पेशली विथ रिस्पेक्ट टू द वुमन किंवा मायनॉरिटीज वगैरे म्हणा, तर इंडियाचा जो काही हा स्टँड आहे ना, की इंडिया प्रत्येक वेळेस काय करतं माहितीये का, ग्लोबल लेवलला किंवा ग्लोबल प्लॅटफॉर्मला, म्हणजे युनायटेड नेशनमध्ये डेमोक्रेसीसाठी किंवा राईट बेस्ड अप्रोचसाठी काय करत असतं, त्या ठिकाणी इंडिया स्टँड प्रोव्हाइड करत असतं. तर तालिबानमध्ये हे पॉवरमध्ये आल्यामुळं आणि इंडियाची जी काही एंगेजमेंट आहे ती चेंज झाल्यामुळं, तर इंडियाला या इथिकल डायलेमावर सुद्धा फेस करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा काय करणं आहे, की स्वतःचा स्टँड चेंज करणं गरजेचं आहे. बेसिकली या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर विचार केला, तर इंडियाला काय करण्याची गरज आहे, की प्रॅग्मॅटिकली किंवा रिअल पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी त्या इश्यूला पर्टिक्युलरली बघण्याची गरज आहे. म्हणजे जे काही डेव्हलपमेंटल आपले प्रोजेक्ट्स वगैरे असतील, किंवा रिजनल स्टॅबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं, किंवा टेररिझमच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही काउंटर टेररिझम ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील, तर त्याला काउंटर करण्यासाठी इंडियाला या पर्स्पेक्टिव्हने स्ट्रॅटेजिकली बघण्याची गरज आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण डायलेमा वगैरे मेन्शन करतो, तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली काय करू शकतो, एकतर रिअल पॉलिटिक्स किंवा व्हॅल्यू बेस्ड डिप्लोमॅसीचा जो काही सिग्निफिकन्स आहे, म्हणजे एक तर स्ट्रॅटेजिक आर्ग्युमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करताना आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी आर्ग्युमेंट मेन्शन करायचं आहे, की इंडियाला रिअल पॉलिटिक्स किंवा रिअल इश्यू जे आहेत, किंवा प्रॅग्मॅटिकली त्या ठिकाणी स्वतःचे जे काही इंटरेस्ट आहेत ते सिक्युअर करण्याची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स असतील, किंवा रिजनल स्टॅबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं, किंवा काउंटर टेररिझमच्या रिलेटेड जे काही
इनिशिएटिव्ह असतील त्या पर्स्पेक्टिव्हनं. आणि दुसऱ्या साईडला म्हणजे काय की जे काही इंडियाचा इथिकल डायलेमा आहे विथ रिस्पेक्ट टू द म्हणजे इंडिया सुरुवातीला जसं तुम्हाला सांगितलं मी डेमोक्रेसीसाठी म्हणा किंवा राईट बेस्ड अप्रोचसाठी इंडिया काय करायचं त्या ठिकाणी आर्ग्यू करायचं. त्यानंतर एंगेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर बघितलं तर आपल्याला सुरुवातीला कसं होतं की इंडियाचं जे काही मॉरल ग्राउंड्स आहे ना म्हणजे सुरुवातीला जसं म्हणजे इंडिया काय करायचं युएसच्या वेळेस डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यावेळेस सपोर्ट करायचं. मग युएसच्या ज्या स्टँडला इंडिया काय करायचं त्या ठिकाणी सपोर्ट वगैरे करायचं. तर हे जे मॉरल ग्राउंड आहे ना तर युएसच्या विड्रॉलमुळे हे काय झालेलं आहे इंडियाचं लूज झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आर्टिकलमध्ये आपल्याला वे फॉरवर्ड प्रेझेंट करण्यात आलेले आहेत की कशा पद्धतीने इंडियानं स्वतःचा अप्रोच वगैरे त्या ठिकाणी एस्टॅब्लिश वगैरे केला पाहिजे. म्हणजे काय की इंडिया मस्ट बॅलन्स रिअल पॉलिटिक विथ प्रिन्सिपल ऑफ फॉरेन पॉलिसी. तर त्याच्यामध्ये इंडियाला काय करण्याची गरज आहे तालिबान बरोबर इफेक्टिव्हली इंडियाचे जे काही इंटरेस्ट वगैरे असतील म्हणजे डेव्हलपमेंट रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज किंवा प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर सेक्युअर करण्यासाठी त्या ठिकाणी टॉक करण्याची गरज आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनं काय की जे काही ह्युमॅनिटेरियन एड असेल किंवा रिजनल डिप्लोमॅसी रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा काय करण्याची गरज आहे की इंडियाला एंगेज करण्याची गरज आहे. इंडियाला या ठिकाणी ना दोन ग्राउंडवर आपला जो अप्रोच वगैरे आहे तो एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. एक तर गोष्ट म्हणजे काय की लॉंग टर्म स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की राईट बेस्ड डिप्लोमॅसी किंवा राईट बेस्ड अप्रोच जो म्हणतो ना तर तो एस्टॅब्लिश करण्याची या ठिकाणी गरज वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. एक्झामाइन द इंडियाज इव्हॉल्विंग पॉलिसी टुवर्ड्स अफगाणिस्तान इन लाईट ऑफ द इंडिया तालिबान रिटर्न्स टू द पॉवर. हाऊ शुड इंडिया बॅलन्स इट्स स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट अँड विथ डेमोक्रेटिक व्हॅल्यूज. जसं मी तुम्हाला आर्टिकलमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने समजा इंडियाचा जो स्टान्स वगैरे आहे म्हणजे सुरुवातीला 20 वर्ष किंवा 2 डिकेड्स पर्यंत इंडियानं नॉन एंगेजमेंट किंवा लिमिटेड एंगेजमेंट तालिबान बरोबर होती. पण ज्यावेळेस पोस्ट 2021 सिच्युएशन चेंज झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचे जे काही हाय ऑफिसर्स वगैरे आहेत तर त्यांच्याबरोबर एंगेजमेंट होतीये किंवा तालिबानचे जे काही अँबॅसेडर्स वगैरे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना दिल्लीमध्ये रिओपनिंग करून देण्यात आलेलं आहे. तर सिमिलरली आपल्याला हे पद्धतीने काय करायचं आहे इंट्रोडक्शन मेन बॉडी पार्ट त्यानंतर चॅलेंजेस वगैरे काय असतील आणि इंडियाचे जे काही स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट वगैरे असतील आणि फायनली कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायचं आहे. या ठिकाणी आपले आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपले हे आर्टिकल आवडलं असेल त्यानंतर त्याचे पर्स्पेक्टिव्ह आणि कंटेक्स्ट जर त्याचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ह्या आर्टिकलचे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.